हां. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव निलेश वामनराव पवार, राहणार दरसवाडी हिरापूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आणि माझा मोबाईल नंबर 937387 असा आहे. हे बघा शेतकरी मंडळींनो, आपल्याकडं प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम हा आपला प्रत्यक्ष पायनर कंपनीचा 3302 ही व्हरायटी लावलेली आहे आपण. याचा प्रत्यक्ष पाहणी कार्यक्रम हा कंपनीने घेतलेला आहे कमी कालावधीत. आणि या मकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे असं की आपल्याकडं कांद्याचं मेन क्रॉप आहे, जे आपण जे हुकमाचं पीक म्हणतो, पण आपण दुसरी मका केल्यावर 3.5 ते 4 महिने असं कालावधी जातो. आणि ही पायनर 3302 ही तंत्रज्ञान बघा, विज्ञानाचं तंत्रज्ञान आहे. ही व्हरायटी फक्त 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसात कापणीस येते. आणि कणस बघा एक सारखे जोमदार कणस आलेले असे. आणि शिवाय कणसांची ओळींची संख्या भरपूर आहे, 16 ते 18 पर्यंत ओळींची संख्या असून याच्यात आपल्याला उत्पन्नात चांगली वाढ अशी मला भेटणार आहे. आणि हे बघा, हे कणस बघा तुम्ही एक सारखे असे, कलर सुद्धा खूप आकर्षक आहे, गर्द पिवळा आहे एकदम. आणि मक्काचा चारा हिरवागार आहे एकदम, म्हणजे आपण याचा मूर घास सुद्धा करू शकतो. मक्का पूर्ण काढणीला आलेली आहे. कणस बघा, तुम्हाला सोडून दाखवतो. आणि चारा हिरवागार आहे. हे बघा, हे कणस एकदम. आता याच्यामध्ये आपण एकरी जे उत्पन्न काढलेलं आहे, हे निलेश भाऊच्या रानामध्ये जे एकरी उत्पन्न काढलेलं आहे, हे तुम्हाला क्षेत्र दिसतंय. 5x5चं क्षेत्र आहे, म्हणजे हा एका गुंठ्यातला चौथा भाग आहे. तर एका गुंठ्यामध्ये जी झाडाची संख्या बसली ती 146 झाडं बसले. त्यानंतर एकूण कणस पण 146 आहेत. एकूण कणसातील वजन 36 किलो 36 किलोग्रॅम वजन आलं आहे. आणि कणसामधील दाण्याची जी टक्केवारी आहे ही 82% आली. म्हणजे थोडक्यात 100 किलो जर कणस घेतले तर तुम्हाला 82 किलो दाणे भेटतील आणि 18 किलो फक्त ठुसा भेटेल. आपल्याला महत्त्वाचं काय आहे, दाणे महत्त्वाचे आहेत, तर दाण्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं आहे. त्यानंतर दाण्यातील जो ओलावा आहे, म्हणजे सरासरी एकूण दाण्याचं वजन आलं 29 किलो 81 ग्रॅम. त्यानंतर कणसातील दाण्याचा ओलावा आपण अजून 15% वजा केला तर एका एकरमध्ये जे उत्पन्न आलं आपलं 40 क्विंटल 54 किलो एवढं उत्पन्न इथं आपल्याला निघू शकतं. तर यामध्ये शेतकऱ्यांनी पायनरचा P3302 हा वाण येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामात कमी दिवसात निघणार आहे. उत्पन्न चांगलं आहे आणि पडत नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारा वाण आहे. तर शेतकऱ्यांनी करावा अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि निलेश भाऊ, तुम्ही काय सांगू शकता? अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी राहिली की आपल्याकडं अचानक खूप वेळ असा जोरदार पाऊस चालू राहतो आणि त्या परिस्थितीत जमीन अशी खूप उपळल्यासारखी होऊन जमिनीची खूप मुळे ढिल्ले होऊन जातात. आणि अशा वेळेस मका आडवी पडण्याचे खूप चिन्ह असतात. आणि हे बघा, हे जे मका आहे याला जी मुळ्यांची वरून जी पकड आहे त्याच्यामुळे हे बघा, हे झाड ओढून सुद्धा हलत नाही आहे, असं हे झाड आहे. हे बघा, आणि खूप अशी पकवट प्रमाणे जे झाड जमिनीला धरून राहतं, त्याच्यामुळं हा एक खूप फायदा आहे. आणि सोंगणीला कोणती प्रकारे अडचण येत नाही, बिट्ट्या पटकन खुडल्या जातात, असे खूप अनेक फायदे. आणि थोडं तुमचा जास्त वेळ न घेता एक सांगायचं आहे की खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे 90 दिवसाच्या आत ही पक्व होतं आणि याचा मूर घासाला सुद्धा उपयोग होऊ शकतो आपल्या जनावरांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16 ते 18 ओळी माझ्या प्रत्येक कणसाला आहे, त्याच्यामुळं मला चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नाही, म्हणजे गॅरंटीच. आता मी प्लॉटवरच आहे सध्या, तर गॅरंटी आहे. आणि माझं सगळं शेतकरी बांधवांना अशी इच्छा आहे की बळजबरी नाही, पण एक हे करून म्हणजे तुम्ही टेस्ट घ्या आणि हे जे विज्ञान तंत्रज्ञानाने जो आपल्याला हे दिले आहे त्याचा फायदा घ्यावा आणि पायनर 3302 या व्हरायटीचा लाभ घ्यावा.
एवढे 2 शब्द हे करून मी माझं हे संपवतो. आभार मानतो.